गेले 10-20 वर्ष। तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अरविंद केजरीवालांनी सुप्रीम कोर्टामधली याचिका जी आहे ती मागे घेतली। अटकेला आव्हान देणारी याचिका केजरीवालांनी मागे घेतलेली आहे। अरविंद केजरीवालांनी आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये रात्री दाखल केलेली होती आणि आता त्यांनी ही याचिका मागे घेतलेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। थेट जाऊया संदीप यांच्याकडे। संदीप, वैशाली, खरं तर ही आत्ताच्या घडीची मोठी बातमी म्हणावी लागेल की सुप्रीम कोर्टातली याचिकाच पुन्हा मागे घेतली अरविंद केजरीवाल यांनी। काल जेव्हा ईडीचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते त्याच वेळेला त्यांच्या लिगल टीमनं सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला होता आणि त्याच्यावर तात्काळ सुनावणी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। मात्र ती याचिका काल सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला होता आणि आज 9:30 वाजता ही सुनावणी होणार होती। मात्र सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण जे आहे ते जस्टिस संजीव खन्ना यांच्या खंडपीठाकडे वर्ग केलं होतं आणि त्यानंतर दुपारी लंच ब्रेक नंतर म्हणजे 2 नंतर याच्यावर सुनावणी होणार होती। आणि ही सुनावणी होण्यापूर्वी खरं तर कॅवेट देखील ईडीनं दाखल केलेलं होतं। अटकेच्या विरोधात म्हणजे अटकेला स्थगिती द्यावी अशी ती याचिका खरं तर अरविंद केजरीवाल यांच्याकडे सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। मात्र ही याचिका आता मागे घेतलेली आहे। आता त्यामुळे सुप्रीम कोर्टातला आता यापुढे काय प्रश्न नसणार। मात्र दुसरं महत्वाचं, दुपारी 2:30 नंतर राहुल रेव्हेन्यू कोर्ट जो आहे त्या कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडी दाखल करून सादर करू शकतं। मेडिकल त्यांचं झालेलं आहे, तेव्हा राहुल रेव्हेन्यू कोर्ट आता पुढे नेमकं काय निर्णय देतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। संदीप, आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पीएमएलए कोर्टामध्ये सुद्धा आता अरविंद केजरीवाल यांना आजच हजर केलं जाणार आहे का? अगदी बरोबर आहे। राहुल कोर्टात पीएमएलए कोर्टासमोर खरं तर हजर केलं जाणार आहे। दुपारी 2:30 वाजताही केजरीवाल यांना हजर केलं जाऊ शकतं, कारण आज सकाळपासून केजरीवाल यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी सुरू केली आहे। ईडीनं जवळपास 1.5 ते 2 तास झालं चौकशी केली आहे। प्रतिसाद देत नाहीत केजरीवालाची माहिती आपल्याला मिळते आणि ही चौकशी कोर्ट प्रकरण सुरू असताना आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलेलं होतं, त्यामुळे देशभरात लक्ष संपूर्ण केजरीवाल यांच्या भूमिकेकडे होतं। मात्र आता ही याचिकाच मागे घेतल्यामुळे केजरीवाल नेमकं पुढे काय करणार हे बघणं महत्वाचं आहे। मात्र कनिष्ठ न्यायालयामध्ये त्यांच्याकडून पुन्हा एक याचिका दाखल केली जाऊ शकते, कारण यापूर्वी त्यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती, राहुल रेव्हेन्यू कोर्टात धाव घेतली होती आणि आता शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली। ईडीला कॅवेट दाखल करताच अर्ध्या तास होण्याआधी खरं तर केजरीवाल यांनी ही याचिका मागे घेतलेली आहे। कुशाली, अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांचं नेमकं या प्रकरणी म्हणणं आहे तरी काय? नाही, खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सीबीआय असेल किंवा ईडी असेल यांनी जेव्हा राहुल रेव्हेन्यू कोर्टामध्ये लेखी सबमिशन जेव्हा रायटिंग सबमिशन जे सादर केलं होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मनीष सिसोदिया जे आहेत उपमुख्यमंत्री त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जामीन देऊ नये, त्यांची सुटका करू नये, कारण त्यांची जर सुटका झाली तर पुढे अडचणी येऊ शकतात तपासामध्ये। आणि दुसरं महत्वाचं, एक व्हीआयपी अटक देखील होणार आहे येत्या 15 दिवसामध्ये असं सबमिशन खरं जर केलं होतं। त्यानुसार जर पाहायला गेलं तर तेव्हापासूनच अरविंद केजरीवाल यांच्या लिगल टीमनं तयारी सुरू केली होती विशाली, तर त्यानुसार त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती। मात्र जस्टिस खन्ना यांच्या खंडपीठाकडे ईडीनं कॅवेट दाखल केल्यानंतर तात्काळ ही याचिका करत मागे घेतली। नक्कीच केजरीवाल यांच्या लिगल टीम दुसरा काहीतरी विचार केला असेल, मात्र त्यांच्या आता अटकेला आव्हान देणारी जी याचिका आहे ती कनिष्ठ न्यायालयामध्ये म्हणजे राहुल रेव्हेन्यू कोर्टामध्ये किंवा दिल्ली हायकोर्टामध्ये दाखल केली जाऊ शकते। नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।